देशासाठी 22 वर्ष निष्ठेनं सेवा बजावणाऱ्या सुळंबी गावच्या सुपुत्राला आज अखेरचा निरोप देताना संपूर्ण परिसर अक्षरशः अश्रूंनी भरून गेला. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हवालदार सागर शंकर पाटील वय 43 यांचं अरुणाचल प्रदेशातील पालम इथं कर्तव्य बजावत असताना 9 एप्रिल रोजी अपघाती निधन झालं होतं. आज सुळंबी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राधानगरी तालुक्यातील सुळंबी इथं आज शनिवार दिनांक 11 रोजी सकाळी 10 वाजता दूधगंगा नदीकाठच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या क्षणी त्यांची कन्या अनया हिनं चितेला अग्नी दिला आणि उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. तिरंग्यात लपेटलेला सागर पाटील यांचा पार्थिव देह गुवाहाटीमार्गे पुण्यातून सुळंबीत दाखल होताच गावावर शोककळा पसरले. शहीद सागर पाटील अमर रहे आणि भारत माता की जय या जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेलं. मात्र प्रत्येकाच्या मनात दुःखाचा गहिवर दाटून आला होता. ज्या मातीत जन्म झाला त्याच मातीत हा वीर सुपुत्र परतला, पण जिवंत नव्हे तर तिरंग्यात लपेटलेला. हा क्षण गावकऱ्यांसाठी असह्य ठरला. अंत्यसंस्कारावेळी वडील शंकर पाटील, पत्नी सुविधा पाटील, मुली अनया आणि ईशा, भाऊ राजेंद्र पाटील, बहीण सारिका केंडे यांच्यासह कुटुंबियांचा आक्रोश उपस्थितांच्या काळजाला भिडत होता. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, माजी आमदार के.पी. पाटील, ए.वाय. पाटील, रणधीर मोरे, सभापती आर.वाय. पाटील, सरपंच सुरेखा गुरव, पोलीस पाटील संतोष पाटील, नायब तहसीलदार प्रशांत डगे, विस्तार अधिकारी लालासो मोहिते, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, माजी सैनिक संघटनेचे कॅप्टन तानाजी खाडे, CRPFचे अधिकारी विशाल चंद्रा आदी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. CRPFच्या जवानांनी बंदुकीच्या आकाशात 3 फैरी झाडून मानवंदना दिली, तर NCC युनिट, पोलीस दल आणि विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीनं अंत्ययात्रेत सहभाग घेतला. गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करत आपल्या वीराला अखेरचा सलाम केला. 22 वर्ष देशाच्या विविध भागात सेवा देताना सागर पाटील यांनी कर्तव्य, शौर्य आणि निष्ठेचा आदर्श उभा केला. त्यांच्या बलिदानानं सुळंबी गावचं मस्तक अभिमानानं उंचावलं असलं तरी त्यांचा अकाली मृत्यू ही कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण करून गेली आहे. आज सुळंबीच्या मातीत एक वीर निमाला, पण त्याचं शौर्य, त्याग आणि देशभक्ती कायम जिवंत राहणार आहे. मराठी न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.